आजपासून ना मी पौष्टिक आहार घेण्याचं ठरवलंय. पण शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार तर हवाच ना. त्याकरिता 1 कप मूग डाळ घेतली. ती छान अशी स्वच्छ धुवून नंतर 2 ते 3 तासांकरिता भिजवून घेतली. 2 तासानंतर अर्धा कप रवा घेऊन अर्धा कप दह्यामध्येच छान असा भिजवून घेतलाय. इकडे आपली डाळ ही व्यवस्थित भिजली गेली होती. ती मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली. 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं टाकून छान असं मिक्सरला पाणी न टाकता दळून घेतलंय. आपला नाश्ता आणखी जास्त पौष्टिक होण्याकरिता थोडंसं किसलेलं गाजर, कांदा, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं फेटून घेतलं. यामध्ये आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्याही वापरू शकता. सोबतच अर्धा चमचा सोडा टाकून छान असं फुलण्याकरिता फेटून घेतलं. नंतर इडलीच्या भांड्यामध्ये मिश्रण टाकलंय आणि छान अशा मऊ लुसलुशीत जाळीदार इडल्या बनवून घेतल्या. इडल्यांसोबत काहीतरी चटपटीत खायला हवं त्याकरिता दही घेतलं, थोडीशी साखर, मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याला छान अशी खमंग फोडणी दिली. तयार आहे मऊ लुसलुशीत जाळीदार इडली आणि त्यासोबतची चटणी. आता पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.